वेळेवर माझ्या मुलीचा बर्थडे ठरला आणि त्या कमी वेळामध्ये मला पार्लरला जायला अजिबात वेळ नव्हता. तुम्ही म्हणाल तुझा चेहरा तर खूप छान दिसत आहे, पण नाही. आता मी तुम्हाला जवळून दाखवते की माझ्या अप्पर लिप्स, आयब्रो आणि फोरहेड त्यासोबतच चीनवर बरेच असे बारीक बारीक केस आहेत जे मेकअप केल्यानंतर चांगले दिसत नाही. पण आता माझ्याकडे वेळ नव्हता आणि बरं झालं माझ्याकडे अजाचं स्मूथ मूज फेस रेझर होतं, ज्याने इन्स्टंट पेनलेस माझ्या चेहऱ्यावरचे अनवॉन्टेड हेअर काढण्यासाठी मला मदत मिळेल. बाहेर पटकन टचअप करण्यासाठी हे तुम्ही तुमच्या बॅग मध्ये देखील कॅरी करू शकता. ही मी फ्लिपकार्ट वरून ऑर्डर केली. आणि अजाहा ब्रँडचे असे काही प्रोडक्ट आहेत जे आपल्याला अजिबातही वेदना देत नाहीत जेव्हा आपण चेहऱ्यावरचे केस काढतो, जसे की फेशियल ट्रिमर, मॅन्युअल फेस रेझर, वॅक्स पावडर, बॉडी रेझर. वॅक्स पावडरने तर आपल्या त्वचावरती जे काळवटपणा असतो तो नैसर्गिक घटक त्वचेचा काळवटपणा दूर करतो अगदी 8 ते 10 मिनिटात. आणि खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट मिळतात आणि कोणत्याही प्रोडक्ट वरती तुम्हाला 40% सूट आहे. म्हणूनच मी हे फेस रेझर घेतलंय. याचा यूज कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. सर्वात आधी मी इथे फेस वॉश करून घेतलंय आणि जे चेहऱ्यावरचे केस आहेत ते थोडेसे स्मूथ व्हावे म्हणून मी माझ्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेतलंय. ॲलोवेरा जेल तुमच्याकडे असेल तर फारच चांगलं. ॲलोवेरा जेल देखील तुम्ही लावू शकता. 5 मिनिटांनंतर रेझर 45 डिग्री अँगल मध्ये पकडून स्किन टाईट पकडून ठेवायची. त्यानंतर हलक्या हाताने रेझर स्किन वरती फिरवायचं. आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक रेझर आपण फक्त 3दा यूज करू शकतो. अजाहा फेस रेझरची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आहे डबल कॅरेट जर्मन ब्लेड, अँटी स्लिप ग्रिप, डर्मा प्लॅनिंग टूल. बिफोर आणि आफ्टर रिझल्ट तुम्ही बघितलेलाच आहे. त्यानंतर मी चेहऱ्यावर थोडासा बर्फ लावून परत मॉइश्चरायझर लावलाय. मला जर प्रोडक्टची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा. आणि हो, सर्वात आधी माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका.